छठ हा बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे। जवळजवळ सर्व संस्कृतींनी सूर्यदेवाची आकडा पूजा केली आहे, परंतु बिहारमध्ये त्याचे एक वेगळे स्वरूप आहे। छठ पूजा हा एकमेव असा सण आहे जिथे उगवत्या सूर्यासोबत मावळत्या सूर्याचीही पूजा केली जाते। हिंदू कॅलेंडरनुसार छठ पूजा कार्तिक महिन्याच्या 6व्या दिवशी साजरी केली जाते। छठ पूजा, ज्याला सूर्यषष्ठी असेही म्हणतात, हा एक स्नान उत्सव आहे ज्यानंतर 4 दिवसांचा संयम आणि धार्मिक शुद्धतेचा कालावधी असतो। छठ पूजा ही 4 दिवसांची कठोर आणि आध्यात्मिक पाळणा आहे। छठ पूजेच्या पहिल्या दिवशी पवित्र नदी कोणत्याही जलाशयात स्नान करणे समाविष्ट आहे। लोक अर्पण आणि विधी करण्यासाठी गंगेचे पाणी त्यांच्या घरी घेऊन जातात। या दिवशी घरे पूर्णपणे स्वच्छ केली जातात। छठच्या दुसऱ्या दिवशी, ज्याला खरना असेही म्हणतात, या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात, जो संध्याकाळी पृथ्वी मातेची पूजा केल्यानंतर उशिरा सोडला जातो। देवाला अर्पण केलेल्या प्रसादात तांदळाची खीर, 19 खीर आणि फळे समाविष्ट आहेत, जी कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना वाटली जातात। छठच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अर्पण केलेल्या प्रसादाची तयारी केली जाते, ज्याला सांझिया अर्घ्य देखील म्हणतात। संध्याकाळी मोठ्या संख्येने भाविक नद्यांच्या काठावर जमतात आणि मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करतात। बिहारची संस्कृती आणि इतिहास दर्शविणारी लोकगीते वाजवली जातात। उसाच्या काड्यांपासून एक छत बनवली जाते आणि छताच्या आत मातीचे दिवे लावले जातात आणि प्रसादाने भरलेल्या टोपल्या ठेवल्या जातात। छठाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी कुटुंबातील सदस्य आणि मित्र सूर्योदयापूर्वी नद्यांच्या काठावर जातात आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करतात। या विधीनंतर भाविक उपवास सोडतात आणि शेजारी आणि नातेवाईकांना प्रसाद वाटतात। द्वापर युगाचा भाग असलेला देश सध्या बिहार हा आहे। अंगदेश हा प्राचीन भारतातील 16 महाजनपदांपैकी एक होता। अंगाच्या देशात समुद्र मंथनानंतर मंदाराचल पर्वताची निर्मिती झाली। पौराणिक कथांनुसार अंगिका देशात अंगिका भाषा बोलली जात असे। जेव्हा पाटणाला पाटलीपुत्र म्हटले जायचे, तेव्हा भागलपूरचे नाव अंगावरून बदलून भागदत्तपुरम असे करण्यात आले। सध्या भागलपूरच्या आजूबाजूचा भाग अंगदेशात समाविष्ट होता। अंगदेशामध्ये छठपूजा करताना कर्ण हे पहिले होते। छठ पूजेमध्ये सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते। ते पाहून कर्णाला हे छठ व्रत पाळण्याची इच्छा झाली, कारण कर्ण हा सूर्यदेवाचा पुत्र होता। आपल्या वडिलांना अर्घ्य अर्पण करण्यासाठी कर्ण दररोज सकाळी उठून सूर्य नमस्कार आणि सूर्य अर्घ्य अर्पण करत असे। त्याच वेळी छठ पूजेचे महत्त्व समजून कर्णाने देखील छठ पूजा केली आणि सूर्यदेव आणि त्यांची बहीण षष्ठी माता म्हणजेच छठी मैयाची स्तुती केली। अशा प्रकारे बिहार आणि पूर्वांचलच्या भागात छठ पूजा लोकप्रिय झाली। छठ का साजरी केली जाते याबद्दल अनेक समजुती प्रचलित आहेत। माणसाने निसर्गाची उपासना केली, त्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे। तर काही जण प्रभू राम आणि देवी सीता लंकेतून अयोध्येत विजयी होऊन परतल्यानंतर त्यांनी सूर्यदेवासाठी उपवास आणि यज्ञ केला, तेव्हापासून ही प्रथा अस्तित्वात आल्याचे मानतात। याशिवाय प्रचलित समजुतींनुसारही प्रथेला महाभारतापासून सुरुवात झाली असे मानतात। महाभारतात पांडव वनवासात असताना द्रौपदी धौम्य ऋषींकडे मदतीसाठी गेली। त्यांनी तिला उपवास आणि सूर्याची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आणि अखेरीस तिच्या सर्व प्रार्थनांचे फळ तिला मिळाले। त्याच महाकाव्यात कर्णानेही त्याचे वडील सूर्य यांच्या सन्मानार्थ एका विस्तृत समारंभाचे आयोजन केले होते, म्हणून छठ पूजा सुरू झाल्याचे सांगितले जाते।